ओके. आता तुम्ही मला दिसत नाही आहे, तर ही पीपीटी दिसत आहे तुम्हाला? कोणीतरी सांगा, बोलून सांगा. अनम्यूट करा टाइप केल्यापेक्षा. हां, दिसत आहे? पीपीटी दिसत आहे आणि मी पण दिसत आहे? हो की नाही? अरे कोणीतरी स्वतःला अनम्यूट करा. दिसत आहे सर. दिसत आहे ना? हां, बरं, बरं. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. हां, तर बघा आत्तापर्यंत आपण जे अध्ययन केलं, आपण पाहिलं की साधनांची कशी साधनांचं कसं वर्गीकरण करायचं असतं, प्राथमिक साधने, दुय्यम साधने. मग त्याच्यानंतर आपण बहिरंग आणि अंतरंग परीक्षण सुद्धा केलं. आता बहिरंग, अंतरंग परीक्षण करून आपण आपला थिसिस लिहिला. पण हे थिसिस लिहिताना आपल्या संशोधनामध्ये आपण कोणकोणती साधने वापरली, या सगळ्या साधनांचा उल्लेख आपल्या थिसिसमध्ये लिहायला आला पाहिजे. आपण एखाद्या लेखकाचं पुस्तक वापरलं, तर त्याने दिलेली माहिती आपण जर का आपल्या थिसिसमध्ये वापरली, तर त्याला आपल्याला ड्यूली एक्नॉलेज करणं आवश्यक असतं. त्याची माहिती आपण स्वतःच्या नावावर छापू शकत नाही. तसं जर का केलं तर ते प्लॅगरिझम होऊन जातं. प्लॅगरिझम म्हणजे काय? दुसऱ्यांनी तयार केलेलं ज्ञान चोरणे, आणि ते एक पनिशेबल ऑफेन्स आहे. तर तसं न करता आपण जर का त्यांनी लिहिलेली माहिती हे दिली आणि त्या माहितीवर आधारित आपण काहीतरी नवीन ज्ञान निर्मिती केली, असं सर्वसाधारणतः संशोधनाचं किंवा पुस्तकं लिहिण्याचं रूप असतं. तर आता याच्या पुढे आपण जाऊया. हे जे असतं, जे पुस्तकं आपण वापरली, जी साधनं आपण वापरली, त्याला आपण कसं अॅक्नॉलेज करायचं, त्याची माहिती आपण कशी द्यायची, की आपण या व्यक्तीची साधने किंवा ही साधने वापरून पुस्तकं आपलं आपलं रिसर्च कंप्लीट केलं आहे. तर ती देण्याची एक पद्धत आहे, त्याला म्हणतात तळटीप आणि बिब्लिओग्राफी. तर तळटीप म्हणजे काय? तळ म्हणजे खाली. तर एखादं जेव्हा पेज संपतं, पेजमधली माहिती ही संपते आणि त्याच्या खाली तळटीप. हे पुस्तक दिसत आहे तुम्हाला? हो की नाही? हो की नाही? कोणीतरी लवकर उत्तर देत जा, वेळ जातो खूप. दिसत आहे सर. हां, बरं ठीक आहे. हां, तर याच्यामध्ये बघा, हे पुस्तकाचं मेन कंटेंट झालं इथून इथपर्यंत, आणि इथे एक लाईन आहे, आणि बघा हे याचा फॉन्ट जो आहे, हा छोट्या फॉन्टने लिहिलेला आहे. तर ही माहिती वेगळी वाटते, इथे पण तसंच आहे. तर यालाच इंग्लिशमध्ये फुटनोट किंवा मराठीमध्ये तळटीप म्हणतात. म्हणजे तळाखाली, शेवटी खालच्या बाजूला जी आपण एक्स्ट्रा माहिती देतो, आणि ही माहिती यालाच तळटीप म्हणतात. आणि या माहितीचा उद्देश काय असतो? वेगवेगळे उद्देश असतात. उदाहरणार्थ, आपण आता आता सांगितल्याप्रमाणे आपण कोणकोणती साधने वापरली, कोणकोणती पुस्तकं वापरली, त्याची माहिती देणे. दुसरं, समजा आपल्याला इथे एखादा रेफरन्स आला आणि त्या रेफरन्सची आपल्याला एक ऍडिशनल माहिती द्यायची असली, तर ती माहिती जर का इथेच दिली, तर काय होतं मग कधी कधी की याचा जो नॅरेशनचा जो फ्लो असतो, तो डिस्टर्ब होतो. तो डिस्टर्ब होऊ नये म्हणून ती एक्स्ट्रा माहिती आपण खाली देतो. उदाहरणार्थ, समजा आता आपण कुठेतरी रेफरन्स आला की शाहू महाराजांना मुघल बादशाकडून सनदा मिळाल्या. आता त्या सनदा आणल्या होत्या बाळाजी विश्वनाथ भट या पेशव्यांनी. तर ते जर का आपण इथे सगळं लिहिलं, तर ते इथे फ्लो डिस्टर्ब होऊन जाईल. इथे फक्त सनदाचा रेफरन्स देऊन आपण आपलं आपलं काम पुढे चालू शकतो. आणि मग इथे खाली फुटनोटमध्ये, तळटीपेमध्ये आपण तो नंबर टाकून आपण लिहू शकतो की ह्या सनदा बाळाजी विश्वनाथ भट यांनी 1919 मध्ये आणल्या होत्या. तर काय होईल की ते तुमचा नॅरेशनचा जो फ्लो आहे तो डिस्टर्ब होणार नाही. आणि बघा, याची पण पद्धत कशी राहते, हे बघा इथे 23 नंबर आहे, तुम्हाला कदाचित तितक्या दूर दिसणार नाही. तर हा 23 नंबर कुठून आला? हा 23 नंबर म्हणजे काय, इथून या पुस्तकामध्ये सुरुवातीपासून 1, 2, 3, 4 असा नंबर मध्ये मध्ये देत गेले. आता हा 23 नंबर मी शोधून दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा इथे 23 नंबर आहे. आता या 23व्या नंबरवर काय सांगितलं आहे? या 23व्या नंबरमध्ये स्कंद पुराण नावाचं एक पुराण आहे, त्याची थोडीशी माहिती दिली, त्याच्याबद्दलचा रेफरन्स आलेला आहे. तर हे स्कंद पुराण काय आहे, हे इथे न सांगता, किंवा त्याचं एडिटिंग कुठे सुरू आहे हे जर का इथेच सांगितलं, तर हा जो जो लेखकाचा लिहिण्याचा जो ओघ आहे, त्याला कुठेतरी बाधा येईल. त्यामुळे त्याच्याबद्दलची विस्तृत माहिती इथे न देता इथे 23 नंबर दिला आहे, आणि त्या 23 नंबर इथे लिहून मग तळटीपेमध्ये त्या इथे लिहिलं गेलेलं आहे की हा जो स्कंद पुराण नावाचं जे पुराण आहे, त्याचं एडिटिंग सुरू आहे आणि याचे इतके इतके खंड आहे, वगैरे वगैरे. तर तळटीपा कधी कधी देतात. एकतर ज्या पुस्तकाचा रेफरन्स आपण घेतला, ज्या पुस्तकाचा संदर्भ आपण घेतला, त्या पुस्तकाबद्दल माहिती द्यायची, 1, 2, 3 असं इथे नंबर टाकायचा याच्यामध्ये, आणि मग 1, 2, 3 त्याचं असं एक्सप्लेनेशन देत जायचं.
दुसरं असं की आपल्याला एखादी ऍडिशनल माहिती सांगायची असेल तर तेव्हा सुद्धा आपण तर्टीप देतो, जसं मी सनदाचं उदाहरण दिलं. त्याच्यानंतर काय होतं ना, की समजा एखादी माहिती आधीच येऊन गेली असेल, आता त्या सनदाचंच उदाहरण घेऊ. समजा सनदा ह्या 1919 मध्ये बाळाजी विश्वनाथ भट या पेशव्यांनी दिल्लीवरून साताऱ्याला आणल्या, याची विस्तृत माहिती आपण पेज नंबर 38 वर दिलेली आहे. आणि त्या संताचा उल्लेख परत 128 पानावर जर का आला, तर परत इथे संतांबद्दल माहिती देण्याची आवश्यकता नाही. आपण इथे काय करू शकतो, इथे असंच नंबर टाकायचा आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन इथे, एक्सप्लेनेशन सुद्धा पूर्ण द्यायचं नाही, फक्त लिहायचं की पान नंबर 38. म्हणजे काय, जो कोणी तुमचं पुस्तक वाचेल, जो कोणी तुमचा प्रबंध वाचेल, त्याला लगेच लक्षात येईल की ही जी संतांबद्दलचा इथे जो रेफरन्स आला आहे, त्या संतांबद्दलची आणखी विस्तृत माहिती पान नंबर 28 वर आलेली आहे आणि तो पान नंबर 28 उघडून पाहिल. तर तुम्हाला झालं कोणते संदर्भ, कोणते ग्रंथ आपण वापरले त्याची माहिती, एखाद्या गोष्टीबद्दल ऍडिशनल माहिती द्यायची असली तर त्याच्यासाठी सुद्धा आपण तर्टीप देतो. तिसरी गोष्ट, जर का एखाद्या गोष्टीची माहिती आपण ऑलरेडी आधी दिली असली किंवा कधी कधी पुढे येणार असली, समजा इथे संदा बद्दल एकच रेफरन्स आपण दिला, पण संदांबद्दलची विस्तृत माहिती आपण पुढच्या एखाद्या चॅप्टर मध्ये दिली आहे, तर ते सुद्धा आपण इथे लिहू शकतो की प्लीज रेफर टू, हा 128 आहे, म्हणजे आपण तिथे फक्त पान नंबर टाकू शकतो, पान नंबर 320 बघा. तर पान नंबर 320 वर जो व्यक्ती तुमचा थिसिस वाचेल, तो व्यक्ती पान नंबर 320 वर जाऊन ती ऍडिशनल माहिती त्याला संदांबद्दल मिळू शकते. तर तळटीपा प्रामुख्याने कशासाठी देतात, तर एक तर आपण जी जे ग्रंथ वाचले त्या सगळ्या ग्रंथाची माहिती आपण आपल्याला देता आली पाहिजे. तसंच आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल ऍडिशनल माहिती जर का द्यायची असली तर ती सुद्धा आपण इथे देऊ शकतो. पण ही ऍडिशनल माहिती देताना एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवायला पाहिजे की खूप मोठी तळटीप नको. आता उदाहरणार्थ आपलं मटेरियल इथपर्यंत आलं आणि इथूनच फार लांब तळटीप झाली किंवा पूर्ण एका पानाची तळटीप झाली, इथून आपण सुरुवात केली आणि पुढच्या पानावरही तळटीपच येत आहे, असं असं नको. तळटीप ही संक्षिप्त असावी. जर का तुम्हाला वाटलं की एखादी गोष्ट इथे मध्ये आलेली आहे आणि त्याचं एक विस्तृत 1, 2, 4, 5, 10 पानाचं एक्सप्लेनेशन देणं आवश्यक आहे, तर अशा वेळी काय करायचं, परिशिष्ट वापरतात. परिशिष्ट म्हणजे काय, मेन जे ज्याला इंग्लिशमध्ये अपेंडिक्स म्हणतात, बिब्लिओग्राफीच्या आधी असतं ते, याच्यामध्ये अपेंडिक्स नाही आहे पण इथे लावतात. आता समजा हे सगळं हे सगळं प्रबंध इथे संपला तुमचा आणि या प्रबंधाच्या नंतर आता बिब्लिओग्राफी ग्रंथसूची इथे संदर्भ सूची आपण इथे लावत आहे. या संदर्भ सूचीच्या आधी इथे ज्याला म्हणतात ना परिशिष्ट, इंग्लिशमध्ये अपेंडिक्स, असं परिशिष्ट लावलं जातं आणि या परिशिष्टाचा उल्लेख इथे केला जातो. आता उदाहरणार्थ त्या संदाबद्दलच परत उदाहरण मी सांगतो. त्या संदाची विस्तृत माहिती जर का द्यायची असली असं वाटलं, ते आपण परिशिष्ट मध्ये लावू आणि इथे लिहू, इथे मध्ये संदाचा इथे उल्लेख आला परिशिष्ट 1 किंवा परिशिष्ट ए किंवा परिशिष्ट पी. म्हणजे जो कोणी वाचेल त्याला जर का सनदांबद्दल आणखी विस्तृत माहिती पाहिजे असेल तर तो सरळ परिशिष्टावर जाईल आणि परिशिष्टाचे पानं उघडून तो आपली माहिती तिथून घेऊ शकेल. तळटीपा आता मी एकदा बघून घेतो, तळटीपा कशासाठी दिले जातात. जी माहिती आली त्याचे स्रोत स्वीकारणे, मजकुरात जे विधान, एखादं विधान आपण केलं त्याच्या समर्थनार्थ आपण जर का काही माहिती द्यायची असली तर ती सुद्धा आपण तळटीपामध्ये देतो. अतिरिक्त माहिती हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, आधीचा संदर्भ ते पण सांगितलंय. हा, आणखी काय होतं की आपलं संशोधन करताना जर का आपले जे निष्कर्ष राहतात, त्या निष्कर्ष तशाच प्रकारचे निष्कर्ष समजा एखाद्या वेगळ्या संशोधकांनी काढले असले तर त्याचा सुद्धा संदर्भ आपण तळटीपेमध्ये देऊ शकतो. त्या व्यक्तीचं पुस्तक आपण रेफर करू शकतो. उदाहरणार्थ समजा हे क्रॉसिंग द लाईन ऑफ कास्ट हे पुस्तक आहे समजा, आणि या पुस्तकामधले या लेखकाने साठे, आदेश साठे यांनी या सर, लेखकाने, हा बोला बोला. आवाज ब्रेक होतोय. हा बरं 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 बरं, एक मिनिट. आता येतोय का बेटा? बोला सर एकदा. हा, आता येतोय का? येतोय. हा, नाहीतर मग एकदा आपण टेस्ट करून बघू. एक मिनिट, मी हे काढून बघतो, थांबा एक मिनिट, मी रेकॉर्डिंग. हा प्रांजली, आता आवाज क्लिअर येतोय का? हो सर. हा, या इयरफोन पेक्षा असा जास्त क्लिअर वाटतो? हो सर. हो का? हा, बरं बरं, ठीक आहे, मग आपण असं करू. ओके.
ओके, फाईन फाईन. हा, मला सांगा डिस्टर्बन्स झालं तर. बरं. तर आता समजा या व्यक्तीने आदर्श साठे यांनी काही निष्कर्ष काढले आणि हे निष्कर्ष त्यांनी जे काढले त्याला वाटतं की माझ्यासारखेच निष्कर्ष या पुस्तकामध्ये सुद्धा रवींद्र अशोकनेचं हे महाभारताचा मूल्यवेध नावाचं पुस्तक आहे, तर तो या पुस्तकाचा सुद्धा रेफरन्स आपल्या समर्थनार्थ देऊ शकतो, तर ते सुद्धा तळटीपामध्ये येईल. आणि पद्धत तीच राहते की अगदी सुरुवातीपासून जेव्हा आपण आपला प्रबंध लिहायला सुरुवात करतो, तर जिथे जिथे आपल्याला वाटेल की आपल्याला एक्नॉलेज करायचं आहे, जिथे जिथे आपल्याला तळटीपीची आवश्यकता वाटते, तर तिथे मधल्या भागामध्ये आपण जसं 1, 2, 3 असे नंबर टाकत जायचे. बघा इथे हा 3रा नंबर आहे, हा 5वा नंबर आहे. तर असं जसं जसं आपण पुढे जाऊ हे नंबर वाढत जाईल. कधी कधी तळटीपा देण्याच्या पद्धतीमध्ये काय करतात ना, की एका पेजवरच फक्त 1, 2, 3, 4 तळटीपा झाल्या, दुसऱ्या पेज पासून ते परत 1, 2, 3, 4 पासून सुरुवात करतात. आणि कधी कधी तळटीपा ह्या लागोपाठ राहतात. जसं आता या पेजवर 4 पर्यंत तळटीपा आहे, 5व्या नंबरची तळटीप या पेजवर गेली. हा, तर हे हे सुद्धा योग्य आहे, दोन्ही गोष्टी योग्य आहे. आणि कधी कधी काय होतं, या तळटीपा या प्रत्येक पेजच्या शेवटी न देता तो ते चॅप्टर संपल्यावर देतात, जसं या पुस्तकामध्ये केलेलं आहे. बघा या पुस्तकामध्ये यांनी काय केलं आहे की जसं चॅप्टर संपलं तर मध्ये मध्ये तळटीप न देता याला शेवटी याला इंग्रजीमध्ये एंड नोट म्हणतात. एंड नोट म्हणजे काय, चॅप्टर संपल्यावर जे नोट्स आपण एक्सप्लेनेशन केलं आहे, फुट नोट. जर का इथे खाली असतं तर त्या फुट नोट झाल्या आणि ह्या झाल्या एंड नोट. तर एंड नोट सुद्धा देण्याची पद्धत आहे. दोन्ही पैकी एक काहीतरी द्यायचं, दोन्ही द्यायची आवश्यकता नाही. आपल्याकडे नागपूर विद्यापीठामध्ये जे संशोधन करतात तेव्हा प्रबंध लिहिताना तळटीप द्यायची, फुटनोट द्यायचं, हे सर्वसाधारणतः स्वीकृत आहे. मॅडम एचओडी मॅडम तेच करायला सांगतात. पण काही ठिकाणी आपण पाहतो की पुस्तकामध्ये सर्वसाधारणतः एंड नोट ह्या दिलेल्या असतात की तळटीप न देता त्या एंड नोट देतात. पण पुस्तक काही बऱ्याचशा पुस्तकामध्ये, जसं हे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचं खूप चांगल्या पब्लिकेशननी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. आणि खरं तर काय ना, हे तळटीपा देणं हे जास्त सोयीस्कर पडतं. कारण काय होतं ना, हे वाचताना मध्ये जे 1, 2, 3, 4 असा मध्ये जे तळटीपाचे नंबर आले, ते तळटीपाचे नंबर मध्ये काय माहिती आहे ते जर का तुम्हाला पाहायचं असेल, तर तुम्हाला पूर्ण प्रत्येक वेळी सगळं ते चॅप्टर चे पानं चाळून अगदी चॅप्टरच्या शेवटी जाऊन ती पाहावं लागेल. तर तसं न पाहता तुम्हाला इथल्या इथे जर का पाहता आलं तर ते फारच चांगलं. तर तळटीपा कशासाठी देतात, काय कारण आहे, तुम्हाला समजलं असेल. काही क्वेश्चन असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. हा, तळटीप झाली. हा, बरं. आता तळटीपा देताना आपण काही काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्या खूप साऱ्या तळटीपा असाव्या म्हणजे आपलं प्रबंध चांगला वाटेल अशी भावना माणसाची असू नये. ज्या गोष्टी सर्वसाधारणतः सर्वश्रुत आहे आणि सगळ्यांना माहीत आहे, त्या गोष्टीबद्दल तळटीप देण्याची आवश्यकता नाही. उदाहरणार्थ, शिवाजीचा जन्म हा शिवनेरी येथे झाला, हे सर्वसाधारणतः स्वीकृत आहे. सगळ्यांना या गोष्टी माहिती असतात सर्वसाधारणतः महाराष्ट्रात तरी. त्यामुळे ही माहिती जर का आपण आपल्या पुस्तकात लिहिली तर त्याची तळटीप देण्याची आवश्यकता नाही, कारण त्या गोष्टी सगळ्यांना माहीत आहे. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते स्वातंत्र्यानंतर, हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान झाले आणि त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि त्याचं आपण एक्सप्लेनेशन म्हणून तळटीप देऊन कुठल्या तरी पुस्तकाचा संदर्भ तिथे द्यायचा, हे काही आवश्यकता नसते. पण जर का एखादी गोष्ट कॉन्ट्रोवर्शियल असली, आता उदाहरणार्थ स्वातंत्र्यानंतर पहिले जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होतील की सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान होतील, अशी एक कॉन्ट्रोवर्सरी, अशी एक चर्चा सुरू राहते. तर ही चर्चा काय आहे, ही कॉन्ट्रोवर्शियल आहे. याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला माहिती नाही, निश्चितपणे ह्या गोष्टी स्वीकृत केल्या गेलेल्या नाही सगळ्यांनी. तर असा जर का आपण कुठे लिहिलं तर त्याचा मात्र संदर्भ देणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, शिवाजीच्या जन्मतारखेबद्दल सुद्धा काही लोकांमध्ये वाद असतात. शिवाजीचा जन्म 1627 ला झाला की 1630 मध्ये झाला. तर असं जर का आपण 1627 लिहिलं तर आपण त्याचा संदर्भ द्यायला पाहिजे की या लेखका च्या मताप्रमाणे अच्छा शिवाजीचा जन्म 1627 ला झाला होता. तसंच काही लोक शिवाजीची जी जन्मस्थित जी जी ज्याला म्हणतात ना अॅनिव्हर्सरी, बर्थ अॅनिव्हर्सरी, ती जे सेलिब्रेट करतात ती वेगवेगळ्या तारखेला करतात. तर आपण जर का एक तारीख लिहिली तर आपण त्याचा रेफरन्स जरूर द्यायला पाहिजे. अच्छा. तळटीपा देण्याची पद्धत, जसं मी पद्धत सांगितली दोन्ही, पृष्ठाच्या तळाशी तळटीप देणं
हे वाचकांना सोपं पडतं आणि मजकुरात आपण 1, 2, 3 लिहून पृष्ठाच्या तळाशी देऊ शकतो. कधी-कधी हे पृष्ठसंख्या पृष्ठासह बदलतात. कधी-कधी ह्या कंटिन्यू सुरू राहतात. कंटिन्यू सुरू ठेवणं हे बरं पडतं आणि कधी-कधी शेवटच्या नोट्स दिल्या जातात. शेवटच्या नोट्स त्याला म्हटलं जातं. एंड नोट मी जे तुम्हाला या पुस्तकामध्ये दाखवल्या, तळटीपणा देतात त्या सगळ्याच्या सगळ्या. आता याच्यामध्ये जसं मी तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये सुद्धा 1 पासून 2 1, 2, 3, 4 पूर्ण 15-16 एंड नोट्स शेवटच्या नोट्स त्या दिल्या गेल्या होत्या. तर आता हे तळटीपा का बरं द्यायच्या? खाली इथे मजकूर लिहिणं झाल्यावर खाली द्यायच्या, शेवटी द्यायच्या आणि काय काय कारणांनी तळटीपा द्यायच्या हे तुम्हाला मी सांगितलं. आता तळटीपा देण्याची नेमकी पद्धत कोणती आहे? समजा आपण प्राथमिक साधने वापरली तर त्या प्राथमिक साधने कशा प्रकारे लिहायची? आता समजा ही तळटीप नंबर 1 असली तर ही तळटीप आपण जर का ओरिजिनल साधने वापरून घेतली असती ती माहिती तर ही तळटीप अशा पद्धतीने यायला पाहिजे. हे तुम्हाला दिसतंय, वाचता येतंय? लेटर ऑफ औरंगजेब फाईल नंबर 12. लेटर ऑफ औरंगजेब हे कलेक्शन आहे जे की नॅशनल आर्काईव्ह कोलकातामध्ये ठेवलेलं आहे आणि आपण तिथे गेलो आणि ती काढली तर जी जी माहिती आपण त्या नॅशनल आर्काईव्ह मध्ये घेऊ त्याची व्यवस्थित आपल्याला नोंद करून घ्यावी लागेल की ही माहिती आपल्याला कुठून मिळाली आणि आपल्याला ही माहिती एक उदाहरण देऊन सांगतो. ही माहिती कलकत्त्याला संकलन आहे औरंगजेबाची पत्रे, लेटर ऑफ औरंगजेब, आणि त्याच्यामध्ये 12 नंबरच्या फाईलमध्ये 60 नंबरचं पत्र हे आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ही छत्रपती शिवाजी बद्दल माहिती मिळाली. समजा आपलं संशोधन जर का छत्रपती शिवाजी बद्दल असलं तर जेव्हा आपण तळटीप देऊ तेव्हा तळटीपेमध्ये 1 नंबर टाकून तिथे आपल्याला खाली लिहावं लागेल लेटर ऑफ औरंगजेब फाईल नंबर 12. लेटर ऑफ औरंगजेब इज अ कलेक्शन. त्याच्यामध्ये 12 नंबरच्या फाईलमध्ये 60 नंबरच्या लेटरमध्ये आपल्याला ही माहिती मिळाली आणि ते पत्र आपल्याला कलकत्त्याला नॅशनल आर्काईव्ह मध्ये मिळालं. हे झालं प्राथमिक साधनांबद्दल. आता तसंच दुय्यम साधने, पुस्तकामध्ये कधी प्राथमिक आणि दुय्यम साधने दोन्ही राहू शकतात म्हणा. तर पुस्तकांचा रेफरन्स कसा द्यायचा बघा, हे तुम्हाला दिसतंय ना स्लाइड. तर आधी हे इथपर्यंत तुम्हाला समजलं सगळ्यांना? हे 1, 2, 3, 4 नंबर कुठून आले ते अनम्यूट करून सांगा. येस, हो की नाही? अनम्यूट करा पटकन स्वतःला आणि सांगा. कोणीच काही बोलत का नाही? समजलं ना? हा, समजलं ना? पटकन बोलत जा, मी वाट बघत राहतो. हा, बरं. तर आता हे 1, 2, 3, 4 नंबर कुठणारे तुम्हाला समजलं. आपण ही जी मेन टेक्स्ट जो राहतो, तुमचं मेन बॉडी जी राहते त्याच्यामध्ये आपण नंबर टाकतो आणि मग त्याचंच एक्सप्लेनेशन इथे देतो. तर आता समजा 1 नंबरचा संदर्भ आपण पुस्तकातून घेतला असला तर पुस्तकाची तळटीप ही कशी द्यायची? ही या पद्धतीने द्यायची. बघा, सगळ्यात आधी आडनाव लिहायचं. जसं की अना देशपांडेंचे पुस्तक आहे प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, भाग 1, त्याचं प्रकाशन विनस प्रकाशन पुणे. तर इथून सुरुवात करायची. सगळ्यात आधी आडनाव, मग इनिशियल, मग एक सिंपल कॉमा, त्याच्यानंतर एक सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, याच्यामध्ये पुस्तकाचं नाव लिहायचं प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. आणि जर का भाग असला तर मग भाग 1, 2, 3, 4 जे काही असेल ते लिहायचं, नाही तर मग आवश्यकता नाही. त्याच्यानंतर प्रकाशकाचं नाव लिहायचं विनस प्रकाशन पुणे, कोणत्या वर्षी ते पुस्तक प्रकाशित झालं आणि जो संदर्भ जी माहिती आपण घेतली आहे ते कोणत्या पृष्ठ क्रमांकावर होती ते पृष्ठ क्रमांक सुद्धा इथे लिहावं लागेल. तर प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास. आता दुसऱ्या नंबरची जी तळटीप आहे त्याची माहिती समजा आपण त्या पुस्तकातून घेतली, शोभने महाभारताचा मूल्यवेध, विजय प्रकाशन. बघा इथे प्रकाशकाचं नाव आहे विजय प्रकाशन. नागपूरवरूनच हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. विजय प्रकाशन नागपूरलाच आहे. आणि हे कोणत्या वर्षी प्रकाशित झालेलं आहे? 2010 मध्ये. तर कोणत्या वर्षी प्रकाशित झालं हे सुद्धा इथे लिहिलेलं राहतं, ते सुद्धा आपल्याला तिथे लिहावं लागेल. आणि कोणत्या पृष्ठ क्रमांकावर आपण माहिती घेतली ते पृष्ठ क्रमांक सुद्धा लिहावं लागेल. त्याच्यानंतर आता बघा, याच्या पुढची जी तळटीप आहे त्याचं एक्सप्लेनेशन असं पुस्तक किंवा असं काही प्रायमरी सोर्स लिहिलेलं नाही, तत्रेव लिहिलेलं आहे. तत्रेव पृष्ठ क्रमांक 120. त्या तत्रेवचा अर्थ काय होतो? तत्रेव म्हणजे याच्या आधी आलेली पुस्तकं. आता बघा, फक्त तत्रेव आहे म्हणजे काय, याच्या आधीचा पुस्तकाचा रेफरन्स आला शोभने. या पुस्तकातूनच या पृष्ठ क्रमांक 120 वर ही माहिती आलेली आहे असं आपण लिहितो. त्याच्यानंतरच पुढची जी तळटीप आहे ती बघा, तत्रेव देशपांडे पृष्ठ क्रमांक 147. म्हणजे काय, याच्या तत्रेव म्हणजे याच्या आधी पुस्तकाचा रेफरन्स आलेला आहे, पण पुस्तकाचे 2 रेफरन्स आलेला आहे. पण कोणतं पुस्तक? देशपांडेंचं पुस्तक.
देशपांडेच्या पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 147. तर बघा या देशपांडेच्या पुस्तकाचं पूर्ण विस्तृत माहिती आपण इथे दिलेली आहे. त्यामुळे याच पुस्तकातून जर का परत आपण रेफरन्स घेतला असला तर परत पुन्हा असं पूर्ण एवढं मोठं लिहिण्याची आवश्यकता नाही. आपण तत्रेव लिहितो, आडनाव लिहितो लेखकाचं आणि पृष्ठ क्रमांक लिहितो. याचाच अर्थ काय, देशपांडे नावाच्या लेखकाने जे पुस्तक लिहिलं आहे त्याचा रेफरन्स आधी आलेला आहे. त्या पुस्तकातूनच पान नंबर 147 वर ही माहिती आपल्याला मिळते. आधीची माहिती ही पान नंबर 34 वरून घेतल्या गेलेली होती. पण तत्रेव फक्त असलं, कुठल्याही लेखकाचं नाव नसलं तर याचाच अर्थ काय, याच्या आधीचं पुस्तक म्हणजे शोभनेंचं पुस्तक. आता याच्या 5व्या नंबरची तरटीप बघा, ही फक्त तत्रेव इथे लिहिलेलं आहे. तर तत्रेवचा अर्थ काय होतो की याच्या आधीच्या पुस्तकाचा रेफरन्स आला, म्हणजे 4 नंबरच्या तरटीपेमध्ये पुस्तकही तेच आहे आणि पान क्रमांक पृष्ठ क्रमांक सुद्धा तेच आहे. आपण पृष्ठ क्रमांक सुद्धा दिलेला नाही, म्हणजे काय जसंच्या तसं याच्या आधीची जी तरटीप होती त्याच पुस्तकामधून त्याच पान नंबरवरून ही माहिती आपण संकलित केलेली आहे, ही माहिती आपण घेतलेली आहे. तर याला असं तत्रेव म्हणून इथे आपण फुटनोट देतो. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का सांगा मला, मग आपण पुढे जाऊ. हे थोडस टेक्निकल आहे. यस, समजलं सर. समजलं ना? कोणाला काही डाऊट तर नाही इथपर्यंत? नाही. अच्छा, ओके. हा, आता बघा ते झालं पुस्तक, म्हणजे पूर्ण पुस्तक एकाच लेखकाने लिहिलेलं पुस्तक आहे, त्याचा रेफरन्स तसा द्यायचा. आता बघा तुमच्या वाचनात कधी आलं असेल की काही काही पुस्तकं काय राहतात, ही लेखकांनी संपादित केलेली राहतात आणि त्या संपादित पुस्तकामध्ये एकेका वेगवेगळ्या लेखकाचं एक एक लेख लिहिलेला राहतो. उदाहरणार्थ, आणि असं जर का असलं तर आपल्याला कशा पद्धतीने त्याची तरटीप आपल्याला द्यावं लागेल हे मी तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ हे बघा, हे जस्ट मी उदाहरण म्हणून दिलं आहे. दिवान अ नावाचा एक लेखक होता, हे आडनाव आहे दिवान अ, त्याचं इनिशियल. तर त्यांनी काय केलं, नागपुरातील मंदिरे या नावाचा एक लेख लिहिला. तर हा लेख या लेखाचं नाव अशा पद्धतीने येईल, इन्व्हर्टेड सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. आणि त्याच्यानंतर ते पुस्तक कोणी संपादित केलेलं आहे, ते पुस्तक संपादित केलं आहे दांडेकर र नावाच्या व्यक्तीने. र हे इनिशियल झालं. तर आपण काय करू, आधी त्या लेखकाचं नाव, त्यांनी लिहिलेल्या लेखाचं नाव, त्याच्यानंतर ज्यांनी पुस्तक संपादित केलेलं आहे त्याचं नाव आणि कंसात लिहायचं संपादित, आणि मग त्या पुस्तकाचं नाव लिहायचं. महाराष्ट्राची संस्कृती, आणि हे पुस्तक कोणी प्रकाशित केलेलं आहे, साहित्य अकॅडमीने प्रकाशित केलेलं आहे, जे की न्यू दिल्लीला आहे 1988 मध्ये, आणि पृष्ठ क्रमांक 45 वर. तर बघा या रेफरन्स वरून कोणाला पण समजेल की दांडेकरांनी संपादित केलेलं महाराष्ट्राची संस्कृती नावाचं जे पुस्तक आहे, जे 1988 मध्ये नवी दिल्ली येथील साहित्य अकादमी या संस्थेने प्रकाशित केलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये दिवान अ नावाच्या लेखकाने नागपुरातील मंदिरे हे हा एक लेख लिहिला आहे. आणि त्या लेखातील पान नंबर, म्हणजे त्या पुस्तकातील पेज क्रमांक 45 वरची माहिती या संशोधकाने आपल्या संशोधनामध्ये वापरली, तर मॅटर क्लिअर होऊन जाईल. आता बघा कधी कधी काय होतं ना, की संपादन करणारा व्यक्ती हा एक नसून दोन असतात. अशा वेळी काय थोडेसे चेंजेस होईल. मी त्याच उदाहरणाला थोडं मॉडिफाय केलं. लेखक तोच आहे दिवान अ, नागपुरातील मंदिरे लेखाचं नाव तेच आहे, पण संपादक मात्र आता दोन आहे एका पुस्तकाचे. तर अशा वेळी दोन्ही संपादकाची नावं लिहावं लागेल, दांडेकर आर आणि पांडे ग स, कंसात पुन्हा संपादित. मग मग पुढचं सारखंच राहील, पुस्तकाचं नाव, प्रकाशकाचं नाव आणि वर्ष आणि पान क्रमांक 45. आता समजा कधी कधी काय होतं ना, की 2 पेक्षा अधिक संपादित जर का राहिले, तर अशा वेळी दिवान अ, नागपुरातील मंदिरे, त्याच्यातला जो पहिला संपादक राहतो त्याचं नाव लिहायचं आणि मग इतर लिहायचं, जसं दांडेकर आर, दांडेकर र आणि इतर कंसात संपादित. म्हणजे काय, हे जो कोणी वाचेल त्याला समजून जाईल की इथे संपादकांची संख्या 2 पेक्षा जास्त आहे, त्यामुळे फक्त जो प्रथम संपादक होता त्याचं नाव लिहिलं आहे, इतरांचं नाव लिहिलं आहे, आणि बाकीचं सगळं तसंच राहील, पुस्तकाचं नाव, प्रकाशकाचं नाव आणि मग नवी दिल्ली. हे पण सगळ्यांना समजलं का? काही डाऊट आहे का? थोडं खरं तर काय होतं ना, तरटीपा कशा द्यायच्या हे समजायला थोडासा वेळ लागतो. आपण एखादं पुस्तक समोर ठेवून ते चाळत बसावं लागतं जेव्हा आपण आपला प्रबंध लिहितो, आणि मग त्या पद्धतीने आपले तरटीपा मॉडिफाय करावं लागतात. पण तरी थोडीफार का होईना तुम्हाला याची कल्पना यायला पाहिजे. आता जर्नल मधलं पब्लिकेशन जर का असलं तर याची आवश्यकता नाही सध्या तरी.
जर्नल मधलं पब्लिकेशन जर का असलं, बघा जर्नल म्हणजे काय, जे पिरियडिकली पब्लिश होतात, रिसर्च जर्नल असतात, त्याच्यामध्ये लोक आपले लेख प्रकाशित करतात. तर जर्नल मधलं पब्लिकेशन जर का असलं, त्याच्यातून आपण जर का काही माहिती घेतली असली तर त्याचा रेफरन्स कसा द्यायचा. उदाहरणार्थ ही सुद्धा 30 जे काही असेल ते 30 एकच ठेवू सध्या. 30 नंबर 10, 15, 50, 200 पण असू शकते. 30 झाली. इथे ज्या व्यक्तीने तो लेख लिहिलाय त्या व्यक्तीचं नाव लिहायचं सारखंच, गोपाल यल. हा झाला त्याच्या त्याच्या ज्या दिस इज द नेम ऑफ हिज आर्टिकल. त्यांनी जे आर्टिकल लिहिलं, त्यांनी जो लेख लिहिला त्याचं नाव हे आहे, ऍग्रिकल्चर टॅक्सेशन इन अर्थशास्त्र. आणि हे कोणत्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेलं आहे? इंडियन हिस्टॉरिकल रिव्ह्यू. इंडियन हिस्टॉरिकल रिव्ह्यू नावाचं एक जर्नल निघतं, त्याच्या 9व्या खंडामध्ये, जे की 1998 मध्ये प्रकाशित झालं. सेज प्रकाशन नावाचं खूप प्रसिद्ध पब्लिशिंग हाऊस आहे. तर जर का खूप प्रसिद्ध पब्लिशिंग हाऊस असलं तर नुसतं सेज आपण लिहू शकतो. जसं की हे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस खूप प्रसिद्ध पब्लिकेशन आहे. तर याच्यामध्ये शॉर्ट मध्ये पण आपण लिहू शकतो OUP न्यू दिल्ली. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचे ऑफिसेस पुष्कळ ठिकाणी आहे. लंडनला आहे, न्यूयॉर्कला आहे, दिल्लीला आहे. ते मात्र आपल्याला जरूर लिहावं लागेल. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस न लिहिता OUP न्यू दिल्ली लिहिलं तरी ते समजून जाईल, OUP न्यूयॉर्क लिहिलं तरी ते समजून जाईल. तसं सेज जे पब्लिकेशन आहे ते पुष्कळ ठिकाणावरून निघतं जगभरामध्ये, इंटरनॅशनल पब्लिशर्स आहे. तर सेज जे ऑफिस दिल्लीला आहे त्यांनी हे जर्नल प्रकाशित केलं आहे, इंडियन हिस्टॉरिकल रिव्ह्यू. त्याच्या 9व्या खंडामध्ये, जे की 1998 मध्ये प्रकाशित झालं होतं, त्याच्यामध्ये गोपाल यल नावाच्या एका संशोधकांनी ऍग्रिकल्चर टॅक्सेशन इन अर्थशास्त्र हे नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. असा आपला रेफरन्स इथे क्लिअर झाला आहे. तर हे झाली तळटीपांबद्दल माहिती. आता तळटीपाशी जुळलेलं जे राहतं, बिब्लिओग्राफी ज्याला म्हणतात, त्याची चर्चा आता आपण करणार आहे. तर बिब्लिओग्राफी कशी द्यायची, कशाला बिब्लिओग्राफी म्हणतात, हे आता आपण याच्या पुढे त्याच्याकडे आपण वळणार आहे. पण इथपर्यंत तुम्हाला तळटीपा कशा द्यायच्या ते